बोर्डिंग सुरू झालं. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे की त्यांना निधी मिळत नाही, बार्टी आणि सारथीला निधी मिळतो, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना निधी मिळत नाही. चालू आहे ना. असं आहे की महायुती सरकारने एकदा निर्णय घेतला की सर्वांना समान निधीचं वाटप. तारटी असेल, बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, मग यातमध्ये भेदभाव कशाचं पाहिजे? जर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना, PhDच्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देताना बार्टी आणि सारथीला देऊन दिली, महाज्योतीची फाईल फायनान्समध्ये पडू नये, त्या पोरांनी काय केलं? आता जर वित्तमंत्री म्हणत असतील की माझी ती चूक झाली, म्हणजे तुमच्या सारथीला देताना चूक झाली असं म्हणाल आणि महाज्योतीला देताना मग पुन्हा एक चूक करा. परंतु या विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून, ज्या तारखेला यांची नोंदणी झाली त्या तारखेपासून त्यांना ते देण्याची आवश्यकता होती. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पण दुर्दैवानं या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्याकडे, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आणि म्हणून वैतागून त्यांनीही पत्र लिहिलं आहे आणि मी पण पत्र माझं आता आज जाईल. आणि तुम्ही ओबीसीच्या संदर्भात तुमची सरकार म्हणून भूमिका काय आहे हे सांगा आम्हाला. की जर तुम्हाला अन्यायच करायचं असेल, एकीकडे 13,500 कोटीचं कर्ज वाटतं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळानं आणि इकडे मात्र ओबीसीच्या महामंडळाला 500 कोटी देत नाही. म्हणजे हे सगळं दिसतं आहे. कोल्हापुरामध्ये 150 कोटीची इमारत बांधली, पुण्यात 5 स्टार हॉटेलसारखी इमारत बांधली सारथीची, आणि ओबीसीच्या त्या महाज्योतीच्या इमारतीचा पत्ता नाही. तर हे जे सगळं काही दिसतं आहे यातून ओबीसी विद्यार्थ्यांची भावना आहे की आमच्यावर अन्याय होतो आहे आणि समाजालाही वाटतं की आमच्यावर अन्याय होतो आहे. हे बरोबर नाही. हे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे अशी आमची त्यांना विनंती राहील. ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढलेल्या आहे. काल राज ठाकरे संपूर्ण परिवारासहित मातोश्रीवर होते. युतीची नांदी आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र, 2 भाऊ एकत्र येत आहेत, कुटुंब एकत्र येत आहेत. आनंद आहे ना. 2 भाऊ वेगळे राहावेत ही काही महाभागांची इच्छा असेल तर त्यांच्या डोळ्यात काही खुपत असेल. त्यामुळं चांगलं आहे की 2 भाऊ एकत्र येऊन लढत आहेत. आम्हाला त्यामध्ये काही म्हणजे आमची भूमिका आणि आम्हाला त्यामध्ये काही नवल वाटायचं काही कारण आहे. भाऊ आलेत, एकत्र लढायचा निर्णय होतो आहे, आनंद आहे. आणि राहिला विषय आमच्याशी संबंधित तर आम्ही तो निर्णय नंतर घेऊ. सरकारांनी कर्जमाफीची आठवण करून दिली आहे. त्यांनी हे म्हटलं आहे की गरज पडली तर कर्ज काढा, पण कर्जमाफी द्या तरच आम्ही जबाबदारीतून मुक्त होऊ. बरोबर आहे, पण आता ते राजीनामा देऊन बाहेर पडायची तयारी आहे का? उगीच कशाला तोंडाच्या बाता करतात, अनेकांना बोलतात, बाहेर बोलतात. कर्जमाफीची तुम्ही तुमच्या याच्यामध्ये मॅनिफेस्टोमध्ये तुम्ही सांगितलं, जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की आमची सरकार आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. यापेक्षा संकटात अजून इतकं मोठं संकट आलं शेतकऱ्यावर, यापेक्षा दुसरं मोठं संकट असू शकत नाही. आणि आत्ता गरज असताना आम्ही शब्द दिला ते करणारच, शब्द दिला ते करणारच, सगळे शेतकरी वर पोचल्यावर करणार काय? थोडी तरी बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे. व्हिडिओ व्हायरल केला जातोय जरांगे पाटील यांच्या टीमकडनं आणि त्यातून ते टार्गेट काय त्यात? अरे मी बोललो काय, जर त्यावेळेस फक्त आणि फक्त 2,800 नोंदी होत्या, कुणबी नोंदी आहेत, त्याला माझा आजही विरोध नाही, कालही विरोध नव्हता. सरसकट देण्याला विरोध आहे. आता हे कुठून आणलेत, कूड कुठून आणला, नातेवाईक कुठून आणला? त्यावेळेस माझी भूमिका होती की नोंदी ज्या सापडल्या असतील त्या सगळ्या मराठा समाजाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा अजिबात विरोध. जरांगेच 10 वेळा भूमिका बदलतो सरड्यासारखा. पहिले बोलले की आम्ही याच्यासारखं पाहिजेत, नंतर बोलले की आम्हाला नोंदी पाहिजे, आता जायचं हैदराबाद गॅजेट आणलं आहे, आता सरसकट म्हणतो आहेत. त्यांची भूमिका जरा बघा किती वेळा बदलली. पूर्वी मराठवाडा म्हणतो आहे, आता महाराष्ट्र म्हणत आहेत. त्यामुळे मी जे बोललो ते मी त्यावर ठाम आहे की ज्या नोंदी सापडल्या असतील त्यांना द्यायला पाहिजेत. आणि ओबीसीची मर्यादा म्हणजे आपल्या आरक्षणाची मर्यादा 50% वर नेली पाहिजे. हे सुद्धा त्यामध्ये आहे. तेवढाच काढायचा आणि दाखवायचा.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.